90s ची 5 गाणी. टीचर्स ओल्ड मॉन्क पनीर मखनी पुरी वाटाण्याची भाजी पुरणपोळी. हाय हॅलो नमस्कार, ही दर्शना तांबोळी आणि तुम्ही बघताय राशी मराठी. आणि 9 फेब्रुवारीला यांचा चित्रपट रिलीज होतोय ज्याचं नाव आहे डिलिव्हरी बॉय. येस येस डन डन. सो आता आपल्या बरोबर 2 पीपी आहेत, म्हणजेच प्रथमेश परब आणि पृथ्वी प्रताप. तर डिलिव्हरी बॉय मध्ये त्यांनी नेमकं काय केलंय, त्यांची मैत्री कशी आहे, हे सगळं आपण जाणून घेतलं सिनेमा आणि बरंच काही मध्ये. आता वेळ आहे रिअल चॅलेंजची. तर या सेगमेंटचं नाव आहे 7 सेकंड्स चॅलेंज. तर मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारणार 1 बाय 1. त्याची उत्तरं तुम्हाला 7 सेकंदाच्या आत द्यायची आहेत. 7व्या सेकंदाला शिट्टी वाजली जाईल. शिट्टी वाजली म्हणजे तुमचे 7 सेकंद पूर्ण झाले. ही शिट्टी कॅन्सल करूया. 1 मिनिट, ही शिट्टी काय फालतू आहे. 7 सेकंदाला हळू वाजवूया. 7 सेकंदाला शिट्टी वाजली याचा अर्थ ते सेकंड संपलेले आहेत. अरे यार कशाला वाजवली ही शिट्टी यार. का रे, काय झालं? काय किती कांटाळ्या बसला. काय वाटतं कोणता पीपी जिंकेल? पण पृथ्वीच जिंकेल मला वाटतं. कोणी जिंकलं तरी जिंकणार पीपीच. त्याच्यामुळे आम्ही एवढं प्रेम आहे तुमचं एकमेकांवर. भाई खूप लग्न नसतं ठरलं तर ओके सर. क्षितिजा ऐकतेस? मजाक गंमत दीदी डर गई, दीदी डर गई. हे बघ, पिक्चर आपला लग्नाच्या आधी रिलीज होतो. चला चला नको नको. अरे नंतर पिक्चर व्हायचा माझा त्याचा काय. लग्नाची तारीख डिक्लेअर झाली, त्याच्या आधी पिक्चर येते म्हणजे तू विचार कर. चलो विचार करा. पहिलं प्रथमेश, पहिला प्रश्न तुला 7 सेकंदाच्या आत उत्तर द्यायचंय. ठीक आहे. वॉशरूम मध्ये असणाऱ्या 5 गोष्टी. आमच्याबद्दल कसं आहे? तुझा वेळ जातोय. बेसिन, नळ, साबण, हँडवॉश. अरे मी बिलकुलही बोलली नाही की प्रश्न तुमच्याबद्दल असतील. मी बोलले फालतू रे. मला वाटलं वॉशरूम मध्ये असलेल्या 7 गोष्टी पृथ्वी प्रतापच्या असं मला वाटलं. आता मी त्याच्या वॉशरूम मध्ये नाही गेलेलो. अरे पण आपल्या वॉशरूम मध्ये सेम गोष्टी असतील ना. तुझं माहित नाही बाबा मला. चला, डाएट मध्ये खाऊ शकतो असे 5 पदार्थ. अंडी, बटाटे, रताळ, स्प्राउट्स आणि येस भात सुद्धा खाऊ शकतो किंवा पनीर. वा, दिलं त्याने. पण 6 दिलं त्याने. अरे यार चुकलं नाही. नाही बरोबर आहे. बरोबर. हा 5 ट्रॅव्हल इसेन्शियल्स. बॅग, हँडवॉश, बॉडी वॉश, टूथब्रश आणि चार्जर. तू काय प्रॉम्प्ट करतोय? झालं ना. आय लव्ह यू. ओके. प्रथमेशच्या 4 पिक्चर्सची नावं. टाइमपास, टाइमपास 2, टाइमपास 3, सिंगल, टकाटक. 3 त्याच्यातच झाली. माझ्या प्रेझेन्स ऑफ माइंडचं काय करशील आणि पप्याच्या प्रत्येक सिनेमाच्या सिक्वलचं काय करशील? आता 5 पंजाबी पदार्थ. प्रथमेश. अरे यार मला नाही. अरे पनीर मखनी पुरी वाटाण्याची भाजी पुरणपोळी काही बोलत गुलाबजामुन. मला नाही माहिती रे. पंजाबी भात फक्त ओही लावायचं. पंजाबी झालेले आहे ते. कारण मी पंजाबी कॅरेक्टर एकांकित केलं होतं. असंच केलं होतं. ओय सुनोय झालं पंजाबी. 2 मार्क गेले त्याचे. तुम्हाला इकडे तरी आउट ऑफ मार्क मिळवत. त्या दिवशी पण 14 पैकी तुला 12 वगैरे मिळाले. याच्या सिनेमाचं नाव होतं 35% काय पास. लक्षात घे. प्रमोशन केलं. आय लव्ह यू. तर माझं काय म्हणणं आहे, आपण ज्यांना आय लव्ह यू म्हणतो त्यांना जिंकू द्यावं असं माझं एक. मी आय लव्ह यू 2 म्हणतो, मी हारत राहील. आता बघतो. 5 साऊथ इंडियन पदार्थ. इडली, डोसा, सांबार, वडा आणि उत्तप्पा. रसम नाही. उत्तप्पा पण साऊथ इंडियन. उत्तप्पा. आता हरलो ना मी. नाही जिंकलो. जिंकलास तू. ठीक आहे. 90s ची 5 गाणी. टीचर्स ओल्ड मॉन्क. अरे माझी 7 सेकंड कडे गेली रे याच्यात. माझी 7 सेकंद याच्यात गेली. मला कळलं नाही रे. 90ची मला टीचर ओल्ड मॉन्क. अरे पृथ्वी 90 म्हणाले मी. 90 नाही म्हणाले. जोक त्याला हरवण्यासाठी जोक केला. 5 मराठी लावण्या. तुझ्या उसाला लागल कोल्हा, बुगडी माझी सांडली ग, चंद्रा, बाई ग. 4 अजय अतुल यांची 5 गाणी. झिंगाट. त्या झिंगाट मध्ये अरे तो तुझा कॉम्पिटिट. मला आठवेणार आहे. अरे यार याच्यात मला या प्रोसेस मध्ये मला कळलं. मला यायला पाहिजे उत्तर ऍक्च्युली पण ते
देवा काय वेळ लावलाय वगैरे आता येतं उत्तर काय फायदा आहे. डिलिव्हरी बॉय बघायची 5 कारणं 5 शब्दात. पृथ्वी प्रताप, प्रथमेश परब, सिनेमा, एंटरटेनमेंट, सरोगसी. क्या बस. बात, कमाल. आता ह्याच्यापेक्षा वेगळी कारण मी नाही देऊ शकत. 2023 मध्ये रिलीज झालेल्या 5 चित्रपटांची नावं. सिंगल, वेड, त्याच्यानंतर बाई पण भारी, जिम्मा 2 आणि काय होतं बापलोक होता. 2022 होता Whatever it वेळ is. हा चित्रपट. बट ठीक आहे, वेल डन पीपी. येस पीपी Well done, PP. थँक्यू I love you. हा प्रोमो मध्ये कळलं ना पाहिजे कोण जिंकलाय. वेल डन पीपी, वेल डन. शाबाश, कॉंग्रॅच्युलेशन पीपी. तुला ना इथून हात जोडले मी, प्रथमेश परब, आणि तुला पृथ्वी प्रताप इथून. दोन्ही सेमच 90 होते ऍक्च्युली. तुला इथून केले, तुला असा हात जोडला मी. मला ऍक्च्युली दंडच घातला होता 90s ची गाणी. टीचर्स हे मला आवडलंय पण ह्याच्यात मी हरलो. कमाल, मजा आली. डिलिव्हरी बॉय मध्ये हीच केमिस्ट्री तुमची आम्ही बघणार आहोत, चोचा आणि दिगंबरची, Yes. भाऊची. सो जाता जाता तुमचं जे गाणं आहे ते प्ले करून जरा एक स्टेप लाईव्ह झाली तर आपल्या सगळ्या इथे बसल्या Yes. प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल. आणि 9 फेब्रुवारीला चित्रपट येतोय, तर एकदा अपील सुद्धा होऊन जाऊ देत. 5 कारणं तर ह्याने सांगितली आता की का बघावा डिलिव्हरी बॉय. प्रथमेश, अपील होऊन जाऊ दे. मला असं वाटतं की डिलिव्हरी बॉय जर तुम्ही बघितलात तर तुम्ही तो अजून एकदा बघाल. त्याच्यामुळे डेफिनेटली जाऊन हा सिनेमागृहात बघा. प्लीज कोणी पायरसी करू नका आणि टीव्हीवर कधी येणार आहे वगैरे असे प्रश्न विचारू नका. प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. येस पृथ्वी. आणि मला वाटतं की तुम्ही सिनेमा हा का बघायला हवा, कारण आपण नेहमीच असं म्हणतो की हे काय सिनेमा केला रे, आम्हाला नाही आवडला वगैरे वगैरे असं नेहमी म्हणतो. तर यावेळेस आम्ही प्रयत्न केलाय तुम्हाला हे बोलण्याची संधी देता येऊ नये यासाठी हा सिनेमा केला. त्यामुळे तुम्हाला हा सिनेमा नक्कीच आवडेल असं आमचं प्रामाणिक मत आहे. नाही आवडला तरीही आम्हाला तुमच्या मताचा आधार आहे, पण तुम्ही हा सिनेमा किमान एक मत मांडण्यासाठी जाऊन पाहायला हवा असं मला वाटतं. आणि 2 पीपींना भेटायला नक्की. Yes. मी डान्स केलाय. होतं इथे पीपी आहे. Yes. सो आता तुम्ही जो एकत्र डान्स केला आहे तो होऊन आता द्या, कळेल mic तुम्हाला. द्या. हा. आता बघा सिंक्रोनायझेशन.